नमस्कार. आज आपण एका खूप खूप मूलभूत आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रश्नावर बोलणार आहोत, जो ख्रिश्चन धर्मशास्त्राच्या अगदी केंद्रस्थानी आहे. हो, आणि हा प्रश्न त्रिमूर्तीबद्दल आहे. विशेषतः पिता ईश्वर आणि पुत्र ईश्वर यांच्या नात्याबद्दल. बरोबर. प्रश्न असा आहे की हे नातं म्हणजे पिता-पुत्राचं हे शाश्वत आहे का? म्हणजे अनंत काळापासून ते असेच आहेत? की मग ही फक्त एक भूमिका आहे जी त्यांनी एका विशिष्ट कार्यासाठी म्हणजे सृष्टीच्या तारणासाठी स्वीकारली. आणि यावर आपल्याकडे एका धर्मशास्त्रीय स्रोताच्या आधारे दोन अगदी भिन्न मतं आहेत, ज्यांचा आपण आज उलगाडा करणार आहोत. पण एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करायला हवी. हं. ती म्हणजे आपण माणसं जे वेळ आणि अवकाशात अडकलेलो आहोत ते ईश्वराच्या अमर्याद अस्तित्वाला पूर्णपणे समजू शकत नाही. बरोबर. म्हणजे आपण फक्त त्या गोष्टींवर चर्चा करू शकतो ज्या स्वतः प्रकट झाल्या आहेत. त्यामुळे आजची चर्चा ही उत्तरांपेक्षा शक्यतांचा शोध घेण्याबद्दल जास्त आहे. अगदी. तर स्रोतानुसार पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघेही समान, अमर्याद आणि शाश्वत आहेत. म्हणजे पातळी एकच आहे. हो, पण खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा दुसरा ईश्वर म्हणजेच पुत्र सृष्टीचा भाग बनतात. तेव्हा ते पहिल्या ईश्वरापेक्षा म्हणजे पित्यापेक्षा लहान होतात. आणि इथेच दोन वेगवेगळी मतं समोर येतात. चला त्यातलं पहिलं मत पाहूया. या पहिल्या मतानुसार दुसरे ईश्वर सृष्टीचा भाग बनण्यापूर्वीपासूनच म्हणजे अनंत काळापासूनच पहिल्या ईश्वराचे एकुलता एक पुत्र आहेत. हो, म्हणजे पुत्र असणं ही त्यांची मूळ शाश्वत ओळख आहे. ती काही त्यांनी स्वीकारलेली भूमिका नाही. मग जेव्हा ते सृष्टीचा भाग बनतात तेव्हा काय होतं? तेव्हा ते सृष्टीतील ज्येष्ठ पुत्र बनतात. आणि या दोन शब्दांमध्ये एकुलता एक पुत्र आणि ज्येष्ठ पुत्र यात खूप मोठा फरक आहे. अच्छा, तो काय फरक आहे? एकुलता एक पुत्र हे त्यांचं निर्माता म्हणून असलेलं दिव्य स्वरूप दाखवतं. पण ज्येष्ठ पुत्र हे त्यांचं सृष्टीचा भाग म्हणून म्हणजे मानवांचा मोठा भाऊ म्हणून असलेलं स्वरूप दाखवतं. वाह! म्हणजे जो निर्माता म्हणून एकुलता एक पुत्र होता तोच सृष्टीचा भाग बनून ज्येष्ठ पुत्र झाला. अगदी बरोबर. आणि याला आधार देण्यासाठी योहान 3:16 सारखी वचनं आहेत, जिथे म्हटलंय की देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. इथे त्यांच्या मूळ ओळखीवर जोर आहे. म्हणजे या दृष्टिकोनानुसार पुत्र होणं ही त्यांची निवड नव्हती, ती त्यांची ओळख होती. हो, पण समान असूनही पित्याच्या इच्छेनुसार स्वतःला लहान करून सृष्टीचा भाग बनणं ही त्यांची निवड होती. आणि यातच त्यांची विनम्रता दिसते, नाही का? अगदी बरोबर. कारण समान पातळीवरचा कोणीतरी स्वतःहून लहान होतो तेव्हाच ती खरी विनम्रता असते. ठीक आहे, हा पहिला दृष्टिकोन तार्किक वाटतो. पण स्रोतामध्ये मांडलेला दुसरा दृष्टिकोन तो तर याच्या अगदी विरुद्ध आहे. हो, तो खूपच वेगळा आणि अनेकांना धक्का देणारा विचार आहे. तो काय आहे? या दुसऱ्या दृष्टिकोनानुसार अनंत काळात पिता आणि पुत्र असा भेद अस्तित्वातच नाहीये. ते दोघंही पूर्णपणे समान आहेत, एक आहेत. एक मिनिट, म्हणजे पुत्र ही त्यांची ओळख नाही तर एक प्रकारचं जॉब टायटल आहे. तुम्ही तसं म्हणू शकता. या मतानुसार पुत्र ही पदवी किंवा ओळख त्यांना तेव्हा मिळाली जेव्हा त्यांनी सृष्टीचा भाग बनण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पुत्र होण्याआधी एक वेळ अशी होती जेव्हा ते पुत्र नव्हते. या दृष्टिकोनानुसार हो. आणि याला आधार देणारं एक वचन खूप थेट आहे. इब्री लोकांनास पत्र 1:5 मध्ये म्हटलंय, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आज हा शब्द महत्वाचा आहे. हो, कारण आज हा शब्द एका विशिष्ट वेळेकडे, एका क्षणाकडे निर्देश करतो, शाश्वततेकडे नाही. अनंत काळात आज किंवा काल नसतो. मग त्यांनी ही पुत्र होण्याची भूमिका का स्वीकारली? यामागे काही खास कारण होतं का? हो, आणि त्याचं कारण ना वारसा हक्काच्या संकल्पनेत आहे. वारसा हक्क? हो, म्हणजे दुसऱ्या ईश्वराला सृष्टीचा वारसा मिळायला हवा होता. हो, आणि मानवांना दत्तक पुत्र म्हणून कुटुंबात घ्यायचं होतं. अच्छा, आणि त्यासाठी त्यांचं स्वतः पुत्र असणं गरजेचं होतं. अगदी बरोबर. ते ज्येष्ठ पुत्र बनले जेणेकरून बाकीचे अनेक जण त्यांचे लहान भाऊ म्हणजेच दत्तक पुत्र बनू शकतील. वा, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पहिला दृष्टिकोन म्हणतो की ते जन्मापासूनच राजपुत्र होते आणि नंतर लोकांमध्ये मोठा भाऊ म्हणून राहायला आले. तर दुसरा दृष्टिकोन म्हणतो की ते आधी समान होते पण मोठा भाऊ होण्याची जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी राजपुत्र ही पदवी स्वीकारली. असा फरक आहे का? तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडला आहे. हीच या दोन दृष्टिकोनांमधली मूलभूत भिन्नता आहे. आणि यामुळे एकुलता एक पुत्र
आणि ज्येष्ठ पुत्र या शब्दांचे अर्थावरही परिणाम होतो, बरोबर? हो, नक्कीच. तो कसा? बघा, पहिल्या दृष्टिकोनानुसार ते आधीपासूनच एकुलता एक पुत्र होते, म्हणजे निर्माता. आणि नंतर ते ज्येष्ठ पुत्र बनले, म्हणजे सृष्टीचा भाग. आणि दुसऱ्या दृष्टिकोनानुसार ते सृष्टीचा भाग बनून एकुलता एक पुत्र झाले. आणि मग त्यांच्या पुनरुत्थानानंतर त्यांना अधिकृतपणे ज्येष्ठ पुत्र म्हणून मान्यता मिळाली. पुनरुत्थान हा मुद्दा महत्वाचा वाटतोय. म्हणजे पुनरुत्थान ही एक प्रकारे त्यांची ज्येष्ठ पुत्र म्हणून झालेली अधिकृत घोषणा होती. बरोबर. पुनरुत्थानाने हे सिद्ध झालं की ते मृत्यूवर विजय मिळवणारे पहिले आहेत आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून इतर विश्वासणारे सुद्धा पुनरुत्थान पावतील. आणि दत्तक पुत्र म्हणून स्वीकारले जातील. हो, रोमकर 8.29 मध्ये हेच म्हटलं आहे, यासाठी की त्याने पुष्कळ भावांमध्ये ज्येष्ठ व्हावे. एकटा पुत्र अनेकांचा मोठा भाऊ झाला. ठीक आहे, हे दोन्ही दृष्टिकोन आणि त्यामागचे तर्क आता खूप स्पष्ट झाले आहेत. पण आता आपण त्या सर्वात महत्वाच्या आणि भावनिक क्षणाकडे जाऊया. वधस्तंभ. वधस्तंभ. वधस्तंभावरच्या त्या घटनेकडे हे दोन्ही दृष्टिकोन कसे पाहतात? कारण स्रोत सांगतो की ती अशी जागा आहे जिथे पित्याने पुत्राचा त्याग केला. हो, आणि इथे या दोन्ही दृष्टिकोनांचा भावनिक परिणाम खूप वेगळा दिसतो. पहिल्या दृष्टिकोनानुसार जिथे पुत्र होणं ही शाश्वत ओळख आहे, तिथे वधस्तंभावरचा त्याग हा एका खऱ्या पित्याने आपल्या खऱ्या आणि शाश्वत पुत्राचा केलेला त्याग आहे. म्हणजे याची तीव्रता खूपच जास्त वाटते. हे असं झालं की पित्याने स्वतःच्या अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग तोडून वेगळा केला. अगदी. या घटनेला एक प्रचंड भावनिक आणि वास्तविक खोली मिळते. जर ते मुळातच पुत्र नसते तर हा त्याग केवळ एका भूमिकेचा त्याग ठरला असता आणि त्याची तीव्रता कमी झाली असती. खरंय. पण इथे पित्याने आपल्याच सनातन भागाला स्वतःपासून तोडले, ही कल्पनाच खूप प्रभावी आणि वेदनादायी आहे. आणि दुसरा दृष्टिकोन याकडे कसा पाहतो? जिथे पुत्र ही एक भूमिका आहे. दुसऱ्या दृष्टिकोनानुसार हा त्याग केवळ वेळ आणि अवकाशातच शक्य होता. अच्छा, अनंत काळात नाही? नाही, कारण अनंत काळात दोन समान आणि अविभाज्य ईश्वर एकमेकांपासून तुटूच शकत नाहीत. ते एकच आहेत. मग हा त्याग कसा शक्य झाला? सृष्टीचा भाग बनून पुत्र ही भूमिका स्वीकारली होती. त्यामुळे त्या भूमिकेचा त्याग करणे शक्य झाले. ही एक कार्यात्मक ताटातूट होती, अस्तित्वात्मक नव्हे. कार्यात्मक ताटातूट, अस्तित्वात्मक नव्हे. म्हणजे हे नातं फक्त कामापुरतं किंवा भूमिकेपुरतं तुटलं होतं, त्यांच्या मूळ अस्तित्वात ते एकच होते. बरोबर. ते सृष्टीमध्ये पुत्र म्हणून पित्यापासून विभक्त झाले, पण अनंत काळात ते एकच राहिले. हा त्याग खरा होता, पण तो त्या भूमिकेच्या मर्यादेत होता. जर ही भूमिका तात्पुरती होती तर मग ह्या सगळ्याचा शेवट काय? सृष्टीची आणि तारणाची योजना पूर्ण झाल्यावर काय होईल? ही पुत्र ही भूमिका कायम राहील की संपुष्टात येईल? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर दुसऱ्या दृष्टिकोनानुसार करिंदकरांस पत्र 15.28 मध्ये मिळतं. काय म्हटलं आहे तिथे? तिथे म्हटलं आहे की जेव्हा सर्व काही पुत्राच्या अधीन केले जाईल, तेव्हा पुत्र स्वतःला पित्याच्या अधीन करेल. कशासाठी? यासाठी की देवच सर्वांचे सर्व काही व्हावा. म्हणजे याचा अर्थ असा की तारणाची योजना पूर्ण झाल्यावर दुसरे ईश्वर पुन्हा पहिल्या ईश्वराच्या समान होतील. हो, पुत्र ही त्यांची तात्पुरती कार्यात्मक भूमिका संपुष्टात येईल. पिता आणि पुत्र हा भेद नाहीसा होईल. आणि ते पुन्हा आपल्या मूळ समान आणि एकरूप स्थितीत परततील. त्यांचं कार्य पूर्ण होईल आणि म्हणून ती पदवीही विसर्जित होईल. तर आज आपण पाहिलं की एकाच धर्मग्रंथाच्या आधारे पिता आणि पुत्र यांच्या नात्याबद्दल दोन पूर्णपणे भिन्न पण तर्कशुद्ध विचार कसे मांडले जाऊ शकतात. हो, एका बाजूला पुत्र होणं हे एक शाश्वत सत्य आहे, त्यांची मूळ ओळख आहे जी कधी बदलत नाही. आणि दुसरीकडे पुत्र होणं ही सृष्टीच्या आणि तारणाच्या महान योजनेसाठी एका विशिष्ट हेतूने स्वीकारलेली भूमिका आहे. दोन्ही दृष्टिकोन शास्त्रवचनांच्या आधारे आपापले तर्क मांडतात, ज्यामुळे हा विषय अधिकच गुंतागुंतीचा आणि रोचक बनतो. पण या चर्चेच्या शेवटी स्रोत एक खूपच विचार करायला लावणारी जवळजवळ धक्कादायक शक्यता मांडतो. होय, आणि तो विचार असा आहे की तांबा, मी सांगतो. तो विचार असा आहे की जर दुसऱ्या ईश्वराऐवजी पहिल्या ईश्वराने सृष्टीचा भाग बनण्याचा निर्णय घेतला असता तर काय झालं असतं? तर
कदाचित ते दुसऱ्या ईश्वराचे पुत्र म्हणून ओळखले गेले असते. आणि दुसरे ईश्वर पिता म्हणून ओळखले गेले असते. बरोबर. वाव, हा विचार तर सगळंच बदलून टाकतो. म्हणजे पिता आणि पुत्र या काही कायमस्वरूपी ओळख नाहीयेत, तर त्या केवळ स्वीकारलेल्या भूमिका असू शकतात. हाच प्रश्न आपल्या श्रोत्याचा गाभा आहे. तर मग पिता आणि पुत्र या पदव्या त्यांच्या शाश्वत ओळखीशी निगडीत आहेत की सृष्टीच्या योजनेतील त्यांच्या कार्यात्मक भूमिकांशी? हा प्रश्न श्रोत्यांनी स्वतःच्या विचारासाठी सोबत घेऊन जावा.